अनेकांनी तशा पद्धतीनं स्वर्गीय ND पाटील साहेब आज हयात नाहीत, परंतु त्यांनी पण त्याच्याबद्दलचे दिलेले लढे किंवा सीमा भाग निपाणी, कारवार, बेळगाव सहित सगळा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे ह्याच्याकरता 2-3 पिढ्या त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतायत. परंतु आता सुप्रीम कोर्टात केस चालू आहे आणि आपण चांगल्यातले चांगले वकील देण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही जो प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल, आपलं महाराष्ट्रामध्ये मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. ह्याच्यामध्ये अनेक जण देशाच्या कानाकोपऱ्यातनं येतात, राहतात. कुणाच्या अंगामध्ये कला असते, कुणाच्या अंगामध्ये काही इतर नैपुण्य असतं, कोण क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवतं, कोण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवत असताना अनेकांची जर आपण माहिती घेतली तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. वास्तविक हा मुद्दा आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांना म्हणत असतो की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये शिकवताना मराठी शिकवलं पाहिजे. ही आपली म्हणूनच मराठी मातृभाषा ही आपण कंपल्सरी तो सब्जेक्ट केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या मीडियममध्ये शिकत असणाऱ्या मुलामुलींच्या करता. आता ह्यांनी कशामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, काय केलं आहे, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय? कारण मी आत्ता पुण्यावरून आलो. पत्रकार मित्रांनो, काल परवा 2-3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल मी त्या दिवशी मुंबईत होतो, आम्ही सगळेच मुंबईत होतो अधिवेशन चालू असल्यामुळं. परंतु आज मी ब्रीफिंग घेतलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडनं, तर त्याच्यातनं वेगळंच काही बाहेर येतं. म्हणजे कुठला जो विनयभंगाचा प्रकार झाला आहे त्याच्याबद्दल. डिलिव्हरीच्या संदर्भात कोंडव्याची केस. परंतु अजून आज आता रात्री पण ह्यांचा टेक ऑफ झाल्यानंतर पण आता बंदोबस्त काही आहे, परंतु काही वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये खोलात जाणार आहेत. मी आजचा लग्नाचा कार्यक्रम झाला की लगेचच मी परत पुण्याला जातोय उद्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.